पंढरीच्या माझ्या विठ्ठला 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 पंढरीच्या माझ्या विठ्ठला. दर्शको नमस्कार. महाराष्ट्राला जसा एक शौर्याचा पराक्रमाचा इतिहास आहे, ज्या शौर्यातनं पराक्रमातून महाराष्ट्र घडला, याचबरोबर महाराष्ट्राला एक आध्यात्मिक अशी परंपरा आहे आणि यामध्ये आमच्या संतांचं फार मोठं योगदान आहे. या समाजासाठी संतांनी नुसती शिकवण दिली नाही, तर या समाजासाठी संत झिजले. प्रसंगी संतांनी काही त्राससुद्धा सहन केला, पण हाती घेतलेले जे व्रत होतं ते मात्र कायम ठेवलं. आणि यातूनच आज इतकी वर्ष, 350-400 वर्ष अशी जरी आपण एक गृहीत धरली, ही लोटली, तरीही संतांच्या विचाराचा, संतांच्या शिकवणीचा आमच्या समाजमनावरती मोठा परिणाम आहे. आणि याचं एक सर्वात मोठं उदाहरण जर द्यायचं झालं तर तो असतो आमचा आषाढी एकादशीचा सोहळा. निव्वळ ही वर्ष नाही तर युगे आमचा हा श्री विठ्ठल पांडुरंग भक्तांच्या भेटीसाठी आसुसलेला आहे. भक्त आणि देवाची भेट असा हा अनुपम्य असा सोहळा आहे. आणि या सोहळ्यामध्ये आमचा भक्तगण, आमचा वारकरी देहभान विसरून जातो आणि विठ्ठलाच्या दर्शनाची आस त्याला लागते. आणि तो क्षण जसा जवळ येतो तेव्हा मात्र जी मनातली भावना असते ती शब्दात व्यक्त करता येण्यासारखीच नसते. कसा असतो हा आषाढी एकादशीचा सोहळा आणि जी संतांची परंपरा आहे ती आम्हाला नेमकी काय शिकवते, आणि आषाढी एकादशी सोहळ्याचं महात्म्य, महती, हे सर्व आपण आज जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपण अखिल भाविक वारकरी मंडळाचे अध्यक्ष सुधाकर महाराज इंगळे यांना आपल्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलं. महाराज, आपलं स्वागत. तसं तर अगदी आषाढी एकादशी सोहळा किंवा ही सगळी जेव्हा आध्यात्मिक चर्चा असते तेव्हा सुधाकर इंगळे महाराज हे नाव आपल्याला सातत्यानं समोर येतं आणि आपल्या एका प्रभावशाली वाणीनं ते आपल्याला हे जे सगळे विषय आहेत तर ते त्याचं एक निरसन ज्याला म्हणू, त्याचं एक निरूपण म्हणू आपण, तर ते महाराज नेहमी आपल्यासमोर मांडत असतात. महाराज, आपलं स्वागत. आणि पहिला प्रश्न हाच विचारायचा की यावेळेची जी वारी आहे आषाढी सोहळ्याची, तर ज्याला आपण रेकॉर्ड ब्रेक करतो, वारकऱ्यांची फार मोठी संख्या यावेळेला दिसून येते. कशा प्रकारची भावना आहे या वारकऱ्यांमध्ये, कशा प्रकारची भावना आहे? आषाढी वारीच्या निमित्ताने आपण हे चर्चासत्र ठेवलं त्याबद्दल सर्वप्रथम आपल्या या वाहिनीचं मी अभिनंदन करतो. या माध्यमातून सोलापूरकरांना आषाढी वारीच्या शुभेच्छा देतो. आषाढी वारी म्हटलं की महाराष्ट्र, कारण महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवशाली परंपरेतला हा एक कळसस्थानाला शोभणारा सोहळा म्हणून आषाढी वारीकडे पाहिलं जातं. आषाढी वारीला दरवर्षी लाखो भाविक येतात. यंदा ती वाढ जास्त होणार आहे असा शासनाचा सुद्धा एक अंदाज आणि तुम्हा पत्रकार बंधूंचं सुद्धा या बाबतीतलं निरीक्षण समोर यायला लागलेलं आहे. याचं महत्त्वाचं कारण असं आहे की यंदा पाऊस मोठ्या प्रमाणात झालेला आहे. आपल्या भागामध्ये सुरुवातीला पाऊस नसतो आणि त्यामुळं शेतकरी वर्ग पावसाची वाट पाहतो. वारकरी संप्रदायामध्ये शेतकरी आणि वारकरी ह्या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. शेतकऱ्यांना आपल्या शेतातला विषय त्यांचा पूर्ण करता आला की पुढचा विषय त्यांचा वारी असतो. म्हणजे वारीविषयी, देवाविषयी श्रद्धा जरी असली तरी वर्तमान काळ बाजूला ठेवता येत नाही. आपलं कुटुंब असेल, आपला परिवार असेल, या सगळ्यांसाठी प्रपंचाला लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या जिथून सुरुवात होतात त्या पूर्ण करून आपल्याला वारीला जायचं आहे. यामध्ये जी मंडळी धंदा नोकरी करतात त्यांचे विषय वेगळे आहेत आणि शेतकरी हा निसर्गावर अवलंबून असल्यामुळे पाऊस जर मोठ्या प्रमाणात झाला तर त्यावेळेला वारीला गर्दी असते. यंदा पाऊस चांगला झालेला आहे आणि म्हणून शेतकरी वर्ग हा मोठ्या उत्साहामध्ये, मोठ्या श्रद्धेनं घराबाहेर पडलेला आहे आणि तो वारीच्या वाटेवर आपल्याला पाहायला मिळू लागलेला आहे. याबरोबर महाराज आपण म्हणलं की
विठ्ठलाच्या दर्शनाची एक आस भाविकांना लागलेली असते, वारकऱ्यांना लागलेली असते. आणि जेव्हा हा भेटीचा अनुपम्य सोहळा जवळ येतो, एक निश्चितच म्हणजे या सगळ्याला कुठं काही म्हणजे खरं ते शब्दात वर्णन करता येण्यासारखं नाही आहे. पण नेमकं जेव्हा आपण सगळ्या या वारकऱ्यांसमोर, भाविकांसमोर जेव्हा वारी संबंधीचं जे विवेचन होतं, त्या भाषेत जर सांगायचं म्हटलं तर याचं वर्णन कसं करता येईल, की ज्याची मैलोनमैल आपण पाहतो की खरं तर म्हणजे अगदी सगळीकडे आपल्या अगदी रस्ते चांगलेच आहेत, अशातला कुठला भाग नाही. हवामानाचा आपण बघतो तर ऊन, वारा, पाऊस या सगळ्या गोष्टी आल्या. हे सगळं करत एका निरपेक्ष भावनेनं, की फक्त साधी एकच आपली मनामध्ये आस की विठ्ठलाचं दर्शन व्हावं. आषाढी वारी म्हटलं की हा पावसाळ्यातला वारीचा कालावधी आहे आणि त्यामुळे वारी चालू झाल्यानंतर 20 दिवस, 22 दिवस, 25 दिवस हा वारीचा सोहळा पाहायला मिळतो. विदर्भातून काही दिंड्या चालत येतात. गजानन महाराजांची दिंडी 1 महिना चालत येते आणि परतीच्या प्रवासामध्ये त्यांना 25 दिवसापेक्षा जास्त दिवस लागतात. त्या भागातली मंडळी वर्षभरातले 10 महिने फक्त परिवार पाहतात, 2 महिने वारीसाठी देतात. ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा असेल, तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा असेल, यामध्ये हा आषाढी वारी म्हटलं की पाऊस, प्रतिकूल कितीही वातावरण असू द्या, त्याला स्वीकारून आपली वारी पूर्ण करायची आहे या भावनेमध्ये ही मंडळी पायी चालतात. याच्या मागचं महत्त्वाचं कारण त्यांच्या अंतःकरणात असलेली निष्ठा. निष्ठेसमोर दुसरे विषय सगळे व्यावृत्त होतात, त्याला बाजूला ठेवलं जातं, त्यालाच निष्ठा म्हटलं जातं. श्रद्धा म्हणजे सोयी सुविधा पाहून श्रद्धेनं मार्गक्रमण करणं. पण निष्ठा म्हटलं की सोयी सुविधांचा विचार न करता ध्येय गाठणं, याला निष्ठा म्हटलं जातं. आणि ते वारीमध्ये पाहायला मिळतं. वारकरी, कीर्तनकार, प्रवचनकार, भाविक मंडळी निष्ठेवर फक्त बोलतात किंवा अभंग म्हणतात असं नाही, निष्ठा जगतात. निष्ठा कशी असते हे पाहायचं असेल तर आपल्याला पालखी सोहळ्यामध्ये जावं लागतं. या पालखी सोहळ्यातला बदललेला जर विचार पाहायचा झाला तर आत्ता चांगल्या प्रमाणामध्ये रस्ते झालेले आहेत. 95% रस्त्याची कामं चांगली आहेत. काही ठिकाणी 4 लेन आहे, काही ठिकाणी आहेत 2च मार्ग आहेत पण चांगले आहेत, व्यवस्थित आहेत. आता थोडंसं अंशात्मक 4-5% डायव्हर्शन, काही कामं अपूर्ण आहेत, काही ब्रिज आहेत, असे काही ठिकाणी थोडे मोजके आहेत. त्याच्यासाठी आम्ही संघटना म्हणून त्याचा पाठपुरावा करतोय. मग CM साहेब असतील, कलेक्टर साहेब असतील, पालकमंत्री असतील, या सर्वांच्या गाठीभेटी घेणं, त्यांना निवेदन देणं, ते काम आमचं त्या स्तरावर चालू आहे. पण वारकरी हे नाही म्हणून थांबलाय असं कधी होत नाही. बरोबर. आम्हाला रस्ता चांगला मिळाला नाही म्हणून वारकरी थांबला असं होत नाही. पाणी मिळालं नाही म्हणून वारकऱ्यांनी आक्रोश केला असं कधी होत नाही. पाऊस पडला म्हणून वारकरी कमी आले असं कधी होत नाही. प्राप्त परिस्थितीला स्वीकारून आपल्याला जेवण मिळालं नाही मिळालं, पाणी मिळालं नाही मिळालं, व्यवस्था झाली नाही झाली, आत्ता तर संख्या वाढल्यामुळं रस्ते कमी पडायला लागले. परवाचाच विषय असा आहे की रस्ते जेवढे मोठे केलेले आहेत ते मोठे रस्तेसुद्धा आत्ता या पालखी सोहळ्याला कमी पडायला लागलेत. त्यामुळं मागून येणारे दिंडीची जेवणाची वाहनं वेळेत आलीच नाहीत. रात्री 11 वाजता काही काही वाहनं आपल्या स्थळावर आले, जेवणाच्या वेळा निघून गेल्या. तिथून स्वयंपाक तयार करायचा आणि वारकरी भाविकांना द्यायचा, हे वेळेच्या गणितात बसत नव्हतं. त्या दिवशी ज्या वारकऱ्यांना जसं उपलब्ध होईल त्या पद्धतीनं त्यांनी ती वेळ आपली स्वतःने ती पूर्ण केलेली आहे. कधी कुणी त्या बाबतीत तक्रार करत नाही, कधी कुणी बाईट दिलेली बघायला मिळत नाही, कधी कुणी फेसबुकवर लाईव्ह केलेला पाहायला मिळत नाही, त्या बाबतीत कुठं आक्रोश झालेला पाहायला मिळत नाही. याचं कारण त्यांना हे प्रतिकूल आहे असं वाटत नाही. त्यांना वाटतं ठीक आहे, माऊलींनी, तुकोबारायांनी किंवा पांडुरंगाने आमच्यासमोर परीक्षेची वेळ निर्माण केली आहे, आम्हाला ही परीक्षा द्यायची आणि पुढं जायचं आहे, या धारणेमध्ये वारकरी चालतो. निष्ठा हीच धारणा आहे आणि त्यामुळे
ध्येय प्रत्येकाचं दृढ आहे, घट्ट आहे आणि त्या ध्येयाशी पक्के असल्यामुळे या वारकरी भाविकांना इतर लौकिक किंवा कोणत्याही गोष्टीचा कसलाही परिणाम त्यांच्या मनावर आणि या वारी सोहळ्यावर आत्तापर्यंत कधी झालेला पाहायला मिळालेला नाही. आणि म्हणून या संख्येमध्ये त्या पटीमध्ये वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते. महाराज, आपण तुलनाच काही करायची म्हटल्यानंतर इतरत्र होणारे आध्यात्मिक सोहळे आणि आमची आषाढी वारी, महत्वाचा कुठला फरक आपल्याला दिसून येतो त्यामध्ये? सर्वांची उत्कट भावना आपण जी म्हणतोय, पुन्हा देव आणि भक्ताच्या भेटीची उत्कट भावना, सर्वात महत्त्वाचा यातला विषय असा आहे की इथं लाखो वारकरी आहेत. ज्ञानोबारायांच्या बरोबर आत्ता 2 ते 2.5 लाख वारकरी चालत आहेत. तुकोबारायांच्या बरोबर आत्ता 1.25-1.25 लाख चालत आहेत. पंढरपूरमध्ये सुद्धा 14-15 लाखाच्या दरम्यान वारकरी भाविक येतील. आत्तापर्यंत 7 ते 8 लाख भाविक दर्शन करून पंढरपुरातून बाहेर पडले, अशी बातमी आपल्या सर्वांच्याच माध्यमातून आमच्या समोर येते. यातला महत्त्वाचा भाग की या सोहळ्यामध्ये कधीही कुणाचा संघर्ष झाला नाही, भांडण झालं नाही, चेंगराचेंगरी झाली नाही. स्वयंशिस्तीने सर्वजण एकमेकांचा विचार करत, एकमेकांवर प्रेम करत, ध्येयाशी प्रामाणिक राहून ही वारकरी मंडळी पायी चालत निघतात. नाहीतर तसं पाहिलं तर ज्ञानोबारायांचा पालखी सोहळा ज्या ज्या गावांमधून पुढं निघतो, आता ते बरड असेल, छोटी छोटी गावं भरपूर आहेत, भंडीशे गाव असेल, तोंडले बोंडले असेल, ही गावं क्षेत्रफळाच्या दृष्टीनं खूप लहान आहेत. त्या गावाच्या क्षेत्रफळाचा आणि या भाविकांच्या संख्येचा विचार केला तर हे कुठंच गणितात बसत नाही. परंतु आत्तापर्यंतच्या या आमच्या वारकऱ्यांनी गावातल्या मंडळींना त्रास दिला असं कधी घडलं नाही. उलट गावातली मंडळी या सर्वांना सेवेत असतात. ही मंडळी त्यांचं स्वागत करतात. त्यांच्या सेवेला फुलांच्या पायघड्या, रांगोळीच्या पायघड्या घालून समोर येतात. परिसरातल्या 50-50 गावची मंडळी माऊलीच्या तुकोबारायांच्या दर्शनाला येतात. आध्यात्मिक वातावरण तो सगळा परिसर भारावलेला असतो. केवळ हे देवभोळेपणा म्हणून नाही, तर याचं अधिष्ठान विचार आहे, याचं अधिष्ठान ज्ञान आहे, विवेक आहे. आणि हा विवेक केवळ शब्दात व्यक्त केला जातो असं नाही, हा बोलण्यात आहे असं नाही, तो कृतीत आहे, आचरणात आहे. कृतीत आहे याचा आविर्भाव सुद्धा नाही. म्हणजे आमच्याकडं ज्ञान आहे म्हणून आम्ही ताठमानेने चालतोय, छाती फुगवून चालतो असं नाही. वारकरी हा नम्र आहे, तेवढाच विचारी आहे, जेवढा ज्ञानी आहे तेवढा लीन आहे. आणि म्हणून वारकरी संप्रदायातलं एक प्रमाण प्रसिद्ध आहे पंढरपूरच्या बाबतीमध्ये. पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. हे सगळे एकमेकाच्या पाया पडतात. आता एकमेकाच्या म्हणजे कुणाच्या? महिला पुरुषांच्या पाया पडतात, पुरुष महिलांच्या पाया पडतात, लहान मोठ्यांच्या पाया पडतात, मोठे लहानांच्या पाया पडतात, श्रीमंत गरीबाच्या पाया पडतात, गरीब श्रीमंताच्या पाया पडतात, शिकलेली मंडळी अशिक्षिताच्या पाया पडतात, अशिक्षित शिकलेल्यांच्या पाया पडतात. या सोहळ्यामध्ये जात पात पंथ धर्म काहीही नाही, कुठला भेदच नाही. स्त्री पुरुष हा सुद्धा भेद नाही. हा सगळा विचार बाजूला ठेवणं हे आम्ही फक्त बोलतो, विचारवंत बोलतात, कृतीमध्ये इथं प्रत्यक्षात आपल्याला दिसून येते सगळं. इथं प्रत्यक्षात कृती आहे आणि आम्ही कृती करतो याचा सुद्धा गवगवा नाही. हे फक्त चालू आहे, वागणं चालू आहे. म्हणून हा सोहळा पिढ्यानपिढ्या टिकला आहे. एकमेव सोहळा आहे की याला कुणी आमंत्रण देत नाही, कोणी पत्रिका काढत नाही, कोणी कुणाला आवाहन करत नाही तुम्ही या म्हणून. हा एकमेव सोहळा आहे. महाराष्ट्र नाही, महाराष्ट्राच्या बाहेरच्या राज्यातून सुद्धा वारकरी भाविक येतात. कर्नाटक असेल, आंध्र प्रदेश असेल, गुजरात असेल, मध्य प्रदेश असेल, नवे तामिळनाडू, तिथून वारकरी येतात. तामिळनाडूतले काही वारकरी मी स्वतः पाहिलेत की त्यांना मराठी व्यवस्थित बोलता येत नाही पण भजन म्हणतात.
तुकोबारायांची ती पण अभंग, एक किमया आहे ती पण. हा अभंग म्हणतात. मी मध्येच एका तिथल्या महाराजांशी बोललो, त्यांनी मला सांगितलं ते थोडं थोडं मराठी बोलतात आणि मराठी समजतं, हिंदीमधून आमचा थोडा संवाद झाला. त्यांनी सांगितलं आमच्या दिंडीत याचं प्रमाण चांगलं आहे. तामिळनाडूतली मंडळी इथे येतात. याला कारण काय? केवळ देवभोळेपणा किंवा देवावर श्रद्धा आहे म्हणून निघाले असं नाही. विचार जगणं आणि त्या जगण्याची मुख्य कार्यशाळा कुठं असेल तर या वारीत आहे. ही वारी आपण एकदा तरी पाहिली पाहिजे. या वारीचं संशोधन केलं पाहिजे. ते संशोधन वैचारिक दृष्टीनं केलं पाहिजे. वैचारिक दृष्टीचं संशोधन असताना त्याची बैठक श्रद्धेची पण असावी. त्यावेळेला वारी कळणार आहे. नाहीतर मग वारी म्हणजे काय? आत्ताच्या काळामध्ये सुविधा आहेत, वाहनं भरपूर झालेत, वाहनं उपलब्ध आहेत, रस्ते मोठे झालेत, रस्ते चांगले झालेत, मग पायी चालत जाण्याची काय आवश्यकता आहे? असा प्रश्न सुद्धा काही तरी देखील ती या- अनुभवली पाहिजेच वारी, की हा. शेवटी पायी चालणं आणि मैलोन मैल पायी चालणं आणि इथपर्यंत पोहोचणं हे सुद्धा अनुभव घेतला पाहिजे. घेतला पाहिजे. कारण पायी चालत का जातात? त्याच्या मागचा हेतू काय आहे? ठीक आहे, बऱ्याच जणांना आम्ही का चालत जातो हे शब्दबद्ध करता येत नसेल, मांडता येत नसेल, बोलता येत नसेल, पण अनुभवता येतं. अनेक मंडळी म्हणतात वारी जवळ आली की आम्ही वरुणराजाला प्रार्थना करतो की लवकर बरस, लवकर पाऊस पाड, म्हणजे आम्हाला वारीला जाता येईल. आणि त्यामुळं या सगळ्यांची धारणा एकच आहे, संपदा सोहळा नावडे मनाला. आम्हाला बाकी काही आवडत नाही, फक्त वारी आवडते. वारीच्या विषयीची अंतःकरणात तळमळ इतकी मोठी असते. तर मी अनेक असे कर्मचारी पाहिलेत, अधिकारी पाहिलेत, वर्षभर दुसरीकडं कुठंच रजा उपयोगात आणत नाहीत, पण वारीला ती रजा ते राखीव ठेवतात. आपल्या पाहुण्या रावळ्याच्या कोणा लग्नाला जायचं असेल, रजा काढायची नाही. घरातल्या परिवाराला, पत्नीला, मुलांना पाठवायचं लग्नाला. म्हणजे प्रापंचिक कर्तव्यही पूर्ण करतात, रजा राखीव ठेवतात. आणि ती रजा कुठं उपयोगात? वारीतच उपयोगात आणावी. कितीतरी मंडळी मी तुम्हाला असे दाखवून देईन की ते फक्त वारीलाच या रजेचा वापर करतात. त्याला आस एवढा एकच शब्द लागू. एकच आहे. दुसरा इथं शब्दच बसत नाही. मग का जातात? त्यांचं उत्तर एकच असतं, आनंद मिळतो. हा आनंद कुठंच मिळत नाही. आत्ताच्या विज्ञानाचंच उदाहरण द्यायचं झालं तर या मंडळींचं म्हणणं असतं की आम्ही वारीला गेल्यानंतर चार्ज होतो होय. आणि झालेली चार्जिंग घेऊन माघारी येतो. वर्षभर आम्हाला ती ऊर्जा पुरते. ती ऊर्जा वाचवते. असा त्यांचा अनुभव अनेक मंडळी व्यक्त करतात. त्यांच्या चेहऱ्यावरून ते ओसंडताना आपल्याला पाहायला मिळतं. नक्कीच अद्भुत असा सोहळा तो म्हणावा लागेल. आणि महाराजांनी सांगितलं की इथं स्त्री पुरुष असा कुठला भेदच, स्त्री पुरुष काय तर अगदी श्रीमंत गरीब किंवा लहान मोठा असा कुठलाच भेद आपल्याला ह्यामध्ये दिसत नाही. ही एक वारीची विशेषता म्हणावी लागेल. आपण म्हटलं की संतांनी हा महाराष्ट्र आमचा घडवला. संतांनी लोकांमध्ये देवभोळेपणा नाही आणला, तर समाजाला शिकतं केलं, जागतं केलं. आणि हे कार्य जे आहे ते अव्याहतपणे आज सुधाकर इंगळे महाराजसारखे जी व्यक्तित्व आहे, आज तीच समाज प्रबोधनाचं कार्य देखील भजन, कीर्तन, प्रवचन या सगळ्या माध्यमातून करते झालेले आहेत. आणि यामुळंच आज आपण बघतो की वारीमध्ये केवळ एक असं आपण म्हणू शकतो की एक असं ज्येष्ठ मंडळी नाही, तर त्याच्यामध्ये अगदी तरुणाई, महिला वर्ग हे मोठ्या संख्येनं सहभागी झालेत. ही जी त्यांची संख्या आहे त्याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. महत्त्वाचं असं की जो प्रबोधनाचा मार्ग म्हणजे संतांनी जो प्रबोधनाचा मार्ग याच्यातून कीर्तन, प्रवचन, भजनातून घेतला, आज जेव्हा तुम्ही कीर्तन, भजन, प्रवचन करता, याचा एक प्रभाव तुम्ही कशा पद्धतीने बघता समाजावरती आहे, किंवा आपण दुसऱ्या बाजूने म्हणजे आज किती गरजेचं आहे की अशा पद्धतीने मांडणं. शेवटी भक्तीच्या 9 रसांपैकी हा एक भाग येतो भजन, कीर्तन, प्रवचन. बरोबर. तर समाजाला जागृत करण्यासाठी आज या भजन, कीर्तन, प्रवचनची कशी आवश्यकता आहे? असं समाजाला नेहमी जागं करावं लागतं. जागं करणं यामध्ये 2 भाग आहेत. ती जागृती करत असताना कर्तव्याच्या ठिकाणी जागं जर करायचं असेल तर त्याला प्रबोधनाचीच आवश्यकता आहे.
हे प्रबोधन संतांनी केलं ते अभंगाच्या ओवीच्या माध्यमातून. तुकोबारायांची गाथा असेल, ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी असेल, या ग्रंथांच्या माध्यमातून संतांचे अनंत उपकार आहेत. ज्ञानाचा खजिना आहे हा. आणि तो घेऊन आम्ही गावागावामध्ये कीर्तनाच्या प्रवचनाच्या माध्यमातून समाजासमोर जातो. वर्षभर या समाजाला जागं करण्याचा प्रयत्न करतो. जागं करतो म्हणजे चला वारीला याच्यासाठी जागं करत नाही. मनुष्य म्हणून आपल्याला जगता आलं पाहिजे आणि नंतर आपल्याला भक्त बनता आलं पाहिजे. जागं करत असताना आम्ही या प्रत्येकाच्या मनामध्ये, विचारामध्ये परिवर्तन कसं घडेल याच्यासाठी जागं करत असतो. त्यामध्ये व्यसनमुक्ती हाही त्यातला एक भाग आहे. आत्ताची तरुणाई ज्याची गरज आहे सर्वात मोठी. व्यसनाकडे जाते तरुणाई. त्यामुळे त्याच्यावरही आम्ही खूप बोलतो. याचा परिणाम होत नाही असं नाही, याचा परिणाम नक्की होतो. आम्ही मध्ये रायगडला गेलो. अनेक जण म्हणत होते रायगडवर कुठंही काही हे दिसलं नाही पाहिजे. तरुणाईवर त्या श्रद्धेचा जसा परिणाम झालेला आहे, शिवरायांच्या बाबतीतली जी श्रद्धा आहे मनामध्ये, त्याला घेऊन रायगड परिसरामध्ये कुणीही असं दिसलं नाही पाहिजे, ही धारणा आहे. तशी संप्रदायाच्या माध्यमातून आम्ही कीर्तन प्रवचनातून ही श्रोत्यांच्या मनात बिंबवतो आणि त्याचा परिणामसुद्धा आम्हाला त्या पटीमध्ये दिसतोय की व्यसनापासून हे बाजूला झाले, व्यसन यांनी कमी केलं, यांनी सोडलं, असे प्रकारसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. मग जागृतीचं केवळ व्यसन एवढंच आमचा विषय असं नाही, अनेक विषयाला घेऊन आम्ही जातो. समाजासमोर जे जे प्रश्न म्हणून आहेत ते सगळे घेतो आम्ही. मग त्यामध्ये प्रदूषण असेल, पर्यावरण असेल, वृक्षारोपण असेल, व्यसनमुक्ती असेल, हे सामाजिक प्रश्न आहेत. याच्याशिवाय आपल्यामध्ये असलेले जे मतभेद आहेत हे बाजूला ठेवले पाहिजेत. महत्त्वाचं संघर्ष बाजूला ठेवले पाहिजेत. स्त्री पुरुष भाव संपला पाहिजे. आत्ता सगळ्यात मोठा विषय जात पात धर्म पंथ हे बाजूलाच झालं पाहिजे. आत्ता तुम्ही कुठलंही क्षेत्र घ्या, जातपातीवरूनच चालू आहे. कुठलंही घ्या. मला आत्ता इथं ऑन कॅमेरा बोलतोय आपण, त्यामुळं मला त्या शब्दाकडे सुद्धा जायचं नाही. पण एवढं मात्र की तो प्रकार वाढलाय. काही झालं तरी हे या जातीचे म्हणून असं झालं असं लगेचच आपल्या समोर येतं. म्हणजे जातीवरून व्यक्तीचं निरीक्षण चालू झालेलं आहे. हे खूप वाईट आहे. समाजाला हे घातक आहे. आणि महाराष्ट्राला तर कमीत कमी ह्या गोष्टी शोभणाऱ्या नको आहेत. कारण महाराष्ट्र संत परंपरेच्या वारसातला आहे. देवभूमी म्हणून सुद्धा या महाराष्ट्राकडे पाहिलं जातं, संतभूमी म्हणून पाहिलं जातं. तरी या महाराष्ट्रात याचं प्रमाण आत्ता वाढाही लागलेलं आहे. आणि म्हणून आत्ता या विषयासाठी तरी प्रबोधनाची अत्यंत गरज आहे. पण याही प्रवाहामध्ये वारकरी संप्रदाय एकमेव असा संप्रदाय की इथं जात पात धर्म पंथ पाहिला जात नाही. आत्ता आपण बातम्यांमधून पाहिलं असेल की या पालखी सोहळ्यामध्ये येणाऱ्या भाविकांची सेवा करणारी मंडळी कोण कोण होते? सगळ्या धर्माचे लोक आहेत. सेवा करणारी मंडळी. परवाच बातम्या आलेल्या आहेत. हैदराबादवरून काही मंडळी आली, त्याच्या बातम्या होत्या. महाराष्ट्रातल्या आरोग्य विभागाची अनेक मंडळी आहेत. चर्मकार समाजाची मंडळी परवा आपल्या सोलापूरमध्ये गजानन महाराजांच्या पालखीत आलेल्या वारकऱ्यांच्या चप्पल दुरुस्ती, बूट पॉलिश मोफत केले. कांबळे शिंदे या मंडळीने दरवर्षी ते करतात. दरवर्षी हा उपक्रम चालू आहे. हा, त्यांच्या त्या उद्घाटनाच्या पूजेला मी दरवर्षी जातो. न्हावी समाजाच्या माध्यमातून कटिंग दाढी मोफत केली जाते. परीट समाजाच्या वतीनं कपडे प्रेस केले जातात. सगळ्या समाजाला एकत्रित करून या माध्यमातून सेवा करणं हा संदेश किती मोठा आहे. आणि तो कृतीत आहे, केवळ बोलण्यात नाही. आम्ही फक्त माईक समोर उभं राहून अर्धा तास बोललो, वा काय वक्ताय म्हणून आमचा गवगवा होतो, आमचा गौरव केला जातो. खरे पुरस्काराची मानकरी ही मंडळी आहेत. या मंडळींचा समाजामध्ये, राज्यामध्ये यांना पुरस्कार देऊन सन्मानित केलं पाहिजे की ते आपल्या कर्मातून, आपल्या कामातून हे भेद बाजूला काढून सेवा केली पाहिजे हा संदेश कृतीतून देत आहेत. त्यामुळं खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदाय हा एकमेव जातपात धर्मपंथ बाजूला देऊन प्रवाहित झालेला आहे. आणि म्हणून ही परंपरा आजपर्यंत टिकलेली पाहायला मिळते.
परत आपण मगाशीच एक उल्लेख असा केला की खरं तर म्हणजे यावेळेला वारकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. जवळपास 20 ते 30% वारकऱ्यांची संख्या वाढलेली आहे, असा एक तो प्रशासनाचा सगळा आपला अंदाज आहे. आणि आपण जेव्हा नेहमी वारी बघतो त्याचं एक वेगळेपण नेहमीच आपल्या समोर येत असतं प्रत्येक वेळेला. यंदाही आपल्याला असं दिसून येतं, खास करून युवा वर्ग जो आहे तर तो मोठ्या प्रमाणात या वारीमध्ये अध्यात्माकडं वळलेला युवा वर्ग कशा पद्धतीने तुम्ही पाहताय आणि खास करून एक वारकरी परंपरेमध्ये समाविष्ट होणारा आमचा युवा वर्ग आत्ता मला यामध्ये प्राधान्याने हे सांगावं लागेल, आणि महिला सुद्धा ती संख्या लक्षणीय आहे त्यामध्ये. महिलांची संख्या आत्ता यंदा खूपच वाढलेली आहे. मुळात महिला या भावप्रधान असतात आणि त्यामुळे त्यांच्या अंतःकरणातली श्रद्धा ते या कृतीतून व्यक्त करतात. पुरुष मंडळी थोडंसं विचार करतात, करू नको, जाऊ नको, पण महिला लगे निर्णय घेऊन बाहेर पडतात आणि या प्रवाहामध्ये त्या सहभागी होऊन मार्गक्रमण करायला लागतात. महिलांची संख्या जशी आहे त्या प्रमाणामध्ये आत्ता तरुण वर्गसुद्धा वाढताना आपल्याला पाहायला मिळायला लागलेला आहे. याला 2-3 गोष्टी कारण आहेत. त्यामध्ये गावागावामध्ये कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून केलेलं प्रबोधन हे एक त्याचं कारण. दुसरं, आळंदी, पंढरपूर या माध्यमातून वारकरी शिक्षण संस्था मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामध्ये बालवारकरी असतात. ते बालवारकरी पुढं तरुण वारकरी होतात आणि ते आपल्या भागातल्या तरुणांना याची गोडी लावतात आणि म्हणून तरुणांची संख्या वाढते. हे माझ्या निरीक्षणातला दुसरा मुद्दा आहे. तिसरा मुद्दा असा पाहायला मिळतो की आता अलीकडच्या या एक 15-20 वर्षामध्ये गायन आणि वादन यामध्ये शास्त्रीय संगीताचा विषय मोठ्या प्रमाणात संप्रदायामध्ये पाहायला मिळू लागला. पूर्वी शास्त्रीय संगीत वेगळं आणि वारकरी संगीत वेगळं अशा पद्धतीनं थोडं पाहायला मिळत होतं. नाही म्हटलं तरी आपल्याला ते मान्य करावं लागेल. बरोबर. परंतु अलीकडच्या काळामध्ये वारकरी गायकांच्या म्हणजे शास्त्रीय बैठक पाहायला मिळायला लागली. वारकरी वादकांच्या मध्ये ते प्रमाण पाहायला मिळायला लागलं. म्हणून त्याचा वर्गसुद्धा यात वाढलेला आहे हे आपल्याला नाकारता येणार नाही. आणि त्या पटीमध्ये हा वर्ग वाढत असताना मी तुम्हाला माझा परवाचाच अनुभव सांगेन की छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाच्या सोहळ्या दिवशी रायगड या ठिकाणी माझं कीर्तन होतं. माझ्याबरोबर 150च्या पुढं तरुण मुलं होते आणि पाऊस चालू झाला. खूप मोठा पाऊस होता. रायगड म्हटलं की तिथं पाऊस मोठा असतो आणि त्यामुळं संयोजकांनी तिथल्या समितीनं आम्हाला बोलावून सांगितलं की पाऊस मोठा आहे आणि सदरेवर कीर्तन होतं. ज्या सदरेवर शिवरायांनी न्यायनिवाडा केला, राज्याच्या विषयीचे सगळे विषय त्यांनी सोडवले, त्या सदरेवर कीर्तन होतं आणि आम्हाला सांगितलं की पाऊस आहे त्यामुळं आपण कीर्तन कसं करणार. मी सर्व मुलांना बोलावून घेतलं. सगळ्यांनी सांगितलं आम्ही भिजलो तरी चालेल, पावसात कीर्तन करू, पण कीर्तन करू. आम्ही सर्वांनी मिळून तिथं कीर्तन केलं. तरुणांचा उत्साह संप्रदायातला इतका मोठा पाहिला की मी मागं कधी इतका मोठा उत्साह पाहिला नाही. तो उत्साह मी तिथं पाहिला. म्हणजे तरुणांच्या मनामध्ये ही ऊर्जा आहे, फक्त त्याला थोडं जागं करावं लागतं आणि ते काम कीर्तन प्रवचनातून माध्यमातून आम्ही करत असतो. खरं तर म्हणजे आपण संत जनांनी जे विचाराचं शिकवणीचं बीज रोवलं त्याचीच एक फलनिष्पत्ती ही सगळी म्हणावी लागेल की आजपर्यंत हा सगळा विचार रुजलेला आहे आणि त्या विचारावरती आमचा महाराष्ट्र चालतोय. निश्चितच म्हणजे आषाढी वारीच्या बाबतीत जर म्हटलं तर एक भूवैकुंठावरील अद्भुत असा हा देव आणि भक्ताच्या भेटीचा हा सोहळा आहे आणि याचं वेगळेपण आपण प्रत्येक वारीला पाहत असतो. अशी प्रत्येक वारीमध्ये वेगळेपण आपली दाखवणारी ही आषाढी एकादशी आणि तिचा जो सोहळा आपल्या श्री क्षेत्र पंढरपुरात होतो त्याची महती आणि त्याचं महात्म्य आज आपण हरिभक्तिपरायण सुधाकर महाराज इंगळे जे अखिल भाविक वारकरी मंडळाचे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडनं जाणून घेतली. खरं तर आषाढी वारी संदर्भात आणि हा जो आध्यात्मिक सोहळा याच्या संदर्भात जर बोलायचं म्हटल्यानंतर खरं तर अगदी बरेचसे मुद्दे आहेत आणि बऱ्याच गोष्टींवरती बऱ्याच पैलूंवरती बोलता येतं. पण नेमकी ही आषाढी एकादशीच्या सोहळ्याच्या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण इंगळे महाराजांचा वेळ घेतला. मुळामध्ये ते गडबडीत होते
आणि त्यातनंही त्यांनी BR न्यूजला वेळ दिला आणि आमच्याबरोबर एक संवाद साधला. याबद्दल त्यांचे मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद.